आणि आता दिवसभरातली आणखी एक चर्चेत राहिलेली बातमी ती म्हणजे राज्यसभा उमेदवारी संदर्भातली राष्ट्रवादीतल्या कोट्यात. बघूया ही बातमी. तर सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यावर रिक्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या राज्यसभेच्या जागेवरून सध्या महायुतीमध्ये हालचालींना वेग आलाय. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे अशी माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि भुजबळ राज्यसभेवर जायला इच्छुक असल्याचं कानावर घातल्याचं कळतंय. भुजबळांच्या जागी त्यांचा पुतण्या आणि माजी खासदार समीर भुजबळ यांची वर्णी लावण्यात यावी अशी विनंती केल्याची माहिती आहे. या भेटीनंतर छगन भुजबळांच्या घरी बैठक पार पडली आहे. या बैठकीला पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, वळसे पाटील हे नेते उपस्थित होते. नुकतेच नवनीत राणांनी देखील मुख्यमंत्री आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्याही राज्यसभेच्या जागेसाठी उत्सुक असल्याचं कळतंय. त्यामुळे जागा नेमकी कुणाच्या पदरात पडणार आहे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक पक्षाला सगळ्यांचे विचार घेऊन एखादा उमेदवार ठरवण्याची म्हणजे त्यांचा तो एक भाग असतो आणि तसं चाललेलं आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे उमेदवारांची चर्चा होत असताना अशी अनेक नावं बाहेर पडतात नेहमीसारखी, तशी पडत असतील. पण आता आपण बघूया काय म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुम्हाला नाव कळेल. भुजबळांचं नाव असण्याची शक्यता वाटते. सांगता येत नाही. सगळ्याच गोष्टी आपण सगळ्यांचा सारासार विचार करत असतो. जे उमेदवारांच्या ज्यांची इच्छा आहे त्यांचा सगळ्यांचाच विचार प्रत्येक पक्ष करत असतो. तसं करते.